पुण्यातल्या MIT विद्यालयाच्या बाहेर आपण पाहतो की या ठिकाणी मनसे विद्यार्थी सेनेकडून आंदोलन जे आहे ते केलं जाते, पैसे जे आहेत त्या ठिकाणी उधळले जात आहेत आणि पैसे उधळून आपण पाहतो की आंदोलन केलं जातं। मात्र गेल्या काही वेळापासून पोलिसांनी आपण पाहतो की महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता जो आहे तो या ठिकाणी बंद केलेला आहे आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांना जे आहे ते गेटवरतीच अडवलेलं आहे। मात्र गेटवरती आपण पाहतोय की सध्या पैसे जे आहेत ते या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून उधळले जात आहेत। आपण पाहतो की नकली नोटा ज्या आहेत त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की शाळेनं जी फीवाढ केलेली आहे ती रद्द करावी या मागणीसाठी हे सगळे आंदोलन करत आहेत। शाळा प्रशासनाचं काय म्हणणं आहे ते ऐकत नाहीत। शाळा प्रशासनाला आम्ही आमचं शिष्टमंडळ जाऊन 4 दिवस झाले असतील, 4 दिवसापूर्वी जाऊन आम्ही आमचं सगळं म्हणणं पालकांसमवेत एकत्र जाऊन मांडलं, परंतु त्यांचं फी स्ट्रक्चर हे पूर्णतः चुकलेलं आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे। परंतु इगो प्रॉब्लेममुळे ते फक्त मागं घेत नाही। आमचं म्हणणं आहे की तुमची जी बेकायदेशीर फीवाढ आहे, जी शासनाने तुम्हाला मान्यता दिली त्याप्रमाणे तुम्ही फीवाढ घ्या, आमचं त्याच्यामध्ये येण्याचा प्रॉब्लेम नाही। परंतु त्यांनी जी 30-35% प्रत्येक शैक्षणिक वर्षाला वाढ केली आहे, एक्स्ट्रा करिक्युलमच्या नावाने वेगवेगळे पैसे घेतले जातात, ह्यासाठी हे आंदोलन सुरू आहे। आता मग शाळा प्रशासनाचं म्हणणं काय ते कोणी येणार आहे की नाही? शाळा प्रशासनाच्या वर्मा मॅडम म्हणून ज्या शाळा प्रशासन बघतात, यांच्या स्वाती कराड मॅडम म्हणून ज्या प्रमुख आहेत, त्यांच्या खालोखाल ज्या वर्मा मॅडम म्हणून बघतात, त्यांना इथे पोलीस निरीक्षक देशमाने साहेबांनी आमच्यामध्ये मध्यस्थी करून त्यांना या ठिकाणी बोलवलंय। ते या ठिकाणी येत आहेत, त्यांना या ठिकाणी उन्हात बसून पालकांसमवेत आम्ही चर्चा करायला लावणार। ताई काय मागणी आहे तुझी, कशासाठी आंदोलन कशासाठी? MITचे फीड वाढ त्यांनी केली आहे त्यासाठी आंदोलन। फी कमी झाली पाहिजे। हो, कमी झाली पाहिजे। अफोर्डेबल नाही आहे पॅरेंट्सला फीज, त्यामुळे मग फी कमी केलीच पाहिजे MIT। पाहतोय की फी जी आहे ती विद्यार्थ्यांना परवडत नाही। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की शाळा प्रशासनाने येऊन चर्चा करावी असं या सगळ्या मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र गेल्या काही वेळापासून जे आंदोलन सुरू आहे तिथं अजूनपर्यंत विद्यापीठ प्रशासनाचे कोणतेही कर्मचारी जे आहेत ते आलेले नाहीत। मात्र एक शिष्टमंडळ जे आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की महिला पालक जे आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि महिला पालकांकडून सुद्धा आपण पाहतो की गेल्या काही वेळापासून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतं। मात्र आपण पाहतो की या ठिकाणी लक्ष वेधण्यासाठी शाळा प्रशासनाच्या विरोधामध्ये थेट नकली नोटा ज्या आहेत ते आपण पाहतो की या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणलेले पाहायला मिळतात आणि नकली नोटा उधळून आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं आणि विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।